तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये, ज्यात की आपण MWCचे व्हिडिओ लेक्चर चालू करणार आहे. जर तुम्ही पाहायला गेलात तर YouTubeवरती तुम्हाला पॉइंट टू पॉइंट व्हिडिओ लेक्चर भेटणार नाहीत जनरली. व्हिडिओ आहेत पण पॉइंट टू पॉइंट नाही आहेत. एकाच ठिकाणी तुम्हाला आपल्या चॅनलवरती सर्व व्हिडिओ लेक्चर बघायला भेटतील. तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता आपण मोबाईल आणि वायरलेस कम्युनिकेशनचे लेक्चर चालू करणार आहे. तर युनिट 1 वायरलेस कम्युनिकेशन सिस्टीम ह्याचे आज आपण पाहणार आहे 1.1 असेल आणि 1.2 हे 2 पॉइंट आपण कव्हर करणार आहे. हा ओव्हरऑल चॅप्टर जो आहे तो 12 मार्क्सचा चॅप्टर आहे आणि आता मी तुम्हाला जे जे सांगेल ते तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून नोट डाऊन करून घ्या. मी तुम्हाला सांगेल आपण 90+ ची स्ट्रॅटर्जी वापरून अभ्यास करणार आहे. तर आता आपण चालू करूया. तर आपण पाहतोय युनिट 1 ज्यात की हा आपल्या युनिट 1चा सिलेबस आहे, ज्यात आपण 1.1 आणि 1.2 पाहणार आहे. 1.1 मध्ये आपण काय पाहणार आहे तर रेडिओ स्पेक्ट्रम बँड्स आहेत, मोबाईल अँड वायरलेस कम्युनिकेशनसाठी वापरले जातात. तर आता रेडिओ स्पेक्ट्रम बँड्स म्हणजे काय? रेडिओ स्पेक्ट्रम बँड्स म्हणजे जेव्हा तुम्ही हायवेनी फॉर एक्झाम्पल जेव्हा तुम्ही हायवेनी जाता तेव्हा लेन्स असतात वेगवेगळ्या. तर त्या वेगवेगळ्या लेन्सला वेगवेगळं स्पीड असतं. 90 असेल, 80 असेल, 70 असेल, 60 असेल, असं वेगवेगळं स्पीड असतं. तसेच आपले रेडिओ फ्रिक्वेन्सी जे आहेत त्यात आपण त्याचे डिवाइड करून फ्रिक्वेन्सीवरून डिवाइड करून बँड्स केले आहेत. वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीचे बँड्स आहेत आपल्याकडे. त्या थ्रू आपण आपला सिग्नल ट्रान्समिट करतो आणि ते बँड्स आपण वेगवेगळ्या ॲप्लिकेशनमध्ये वापरतो. तेच आता बँड्सनुसार आपण पाहणार आहे. तर रेडिओ स्पेक्ट्रम फ्रिक्वेन्सी बँड जो आहे मोबाईल अँड वायरलेस कम्युनिकेशनसाठी. रेडिओ स्पेक्ट्रम त्याची डेफिनेशन काय आहे तर रेडिओ स्पेक्ट्रम बँड्स आर रेंजेस ऑफ रेडिओ फ्रिक्वेन्सी used to transmit wireless signal for mobile communication, Wi-Fi, satellite communication, broadcasting and other wireless services साठी वापरतो आपण. जी की रेडिओ फ्रिक्वेन्सी आहे, जी रेडिओ फ्रिक्वेन्सी डिवाइड केली आणि आपण वेगवेगळे बँड्स केलेत, जे की ट्रान्समिट करतात आपले वायरलेस सिग्नल. आता खूप साऱ्या बेसिसवरती रेडिओ स्पेक्ट्रम बँड्स जे आहेत डिवाइड केलेले आहेत. तर आपण कॉमन मोबाईल कम्युनिकेशनचे काही बँड्स आहेत ते पाहणार आहे आणि जे म्हणजे अजून एक्स्ट्रा बँड्स आहेत जे की तुम्ही प्रिपेअर करा एक्झामसाठी. पण ते बँड्स आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी PDF त्याची अपलोड करेल. आत्ताच आपलं टेलिग्राम चॅनल जॉइन करा. टेलिग्राममध्ये लिंक आहे. त्या टेलिग्रामवरती तुम्हाला सर्व नोट्स भेटून जातील व काही अपडेट असतील तरी तुम्हाला तिथे भेटून जातील. तर मोबाईल कम्युनिकेशनचे काही कॉमन बँड्स जे आहेत ते आहे लो बँड असेल, मिड बँड असेल आणि हाय बँड असेल. लो बँड जो आहे तो 1 GHzचा आहे. मिड बँड जो आहे तो 1 ते 6 GHzचा आहे आणि हाय बँड जो आहे तो आहे अबाव 24 GHz. या फ्रिक्वेन्सी आहेत त्या लक्षात करा तुम्ही. आता तुमच्याकडे वेळ आहे. तुम्ही फ्रिक्वेन्सी आत्तापासून जर पाठ केल्या तर तुम्हाला पुढं म्हणजे जास्त त्रास होणार नाही. जेव्हा 6th सेमिस्टरमध्ये तुम्हाला फ्रिक्वेन्सी पाठ करायच्याच आहेत आणि 5th सेमिस्टरमध्ये पण फ्रिक्वेन्सी पाठ करायच्या आहेत. तुम्ही जर आत्ताच केल्या तर 6th सेमिस्टरमध्ये जास्त तुम्हाला लोड येणार नाही. आणि एक गोष्ट म्हणजे जो लो बँड, मिड बँड, हाय बँड आहे आपल्याकडे. लो बँडमध्ये आपल्याला खूप लांबपर्यंत कव्हरेज भेटते, पण जे स्पीड भेटते ते कमी भेटते. मिड बँडमध्ये दोन्ही बॅलन्स आहे. लांबपर्यंत कव्हरेज पण आहे आणि मॉडरेट स्पीड पण आहे. आणि हाय बँडमध्ये आपल्याला स्पीड खूप जास्त आहे, पण कव्हरेज खूप कमी आहे. असं इन्व्हर्सली त्याचं आहे. ते तुम्ही नोट डाऊन करून लक्षात घ्या. आता अदर वायरलेस बँड्स कोणकोणते आहेत? वायफाय बँड असेल जे की आहे 2.4 GHz, 5 GHz आणि 6 GHzचं. नंतर ब्लूटूथ बँड जे आहे ते आहे 2.4 GHzचं आणि हे त्याचे एक्झाम्पल आहेत. नंतर सॅटेलाइट बँड्स जे आहेत जे की एल बँड असेल, एस बँड असेल, सी बँड असेल, कू बँड असेल आणि का बँड असेल. हे बँड्स तुम्हाला 6व्या सेमिस्टरमध्ये आहेत. याच्या फ्रिक्वेन्सीज आहेत तुम्हाला एक्झाममध्ये येणार आहेत. तर तुम्ही आत्ताच प्रिपेअर करा. हे बँड्स सॅटेलाइटसाठी वापरले जातात हे लक्षात घ्या आणि ह्याच्या फ्रिक्वेन्सी मी तुम्हाला देईलच. GPS नेव्हिगेशन आणि सॅटेलाइट TV यामध्ये आपण सॅटेलाइट बँड वापरतो. नंतर वायरलेस कम्युनिकेशन काय आहे आता आपण पाहणार आहे. वायरलेस कम्युनिकेशनची डेफिनेशन काय आहे तर एका डिव्हाइसमधून दुसऱ्या डिव्हाइसमध्ये डेटा ट्रान्सफर होते.
विदाऊट एनी फिजिकल केबल, विदाऊट केबलचा डेटा ट्रान्सफर होतोय त्याला आपण म्हणणार आहे वायरलेस कम्युनिकेशन. आता आपण डेफिनेशन पाहूया. वायरलेस कम्युनिकेशन इज द ट्रान्सफर ऑफ इन्फॉर्मेशन बिटवीन टू ऑर मोर डिव्हाइसेस विदाऊट युझिंग फिजिकल केबल or wire. It uses electromagnetic waves such as radio wave, microwave, or infrared wave to transmit data. याची डेफिनेशन आहे जे की आपण रेडिओ वेव्हज वापरतो, मायक्रोवेव्ह वापरतो ट्रान्सफर करण्यासाठी, IR वेव्हज असतील. नंतर याचे एक्झाम्पल काय आहेत, कुठं-कुठं आपण वायरलेस कम्युनिकेशन वापरतो. जनरली आत्ताच्या जनरेशनमध्ये आपण सगळीकडे वायरलेसच वापरत आहे. मोबाईल फोन कम्युनिकेशन असेल, वायफाय इंटरनेट कनेक्शन असतील, ब्लूटूथ हेडफोन असतील, सॅटेलाईट कम्युनिकेशन आहे, रेडिओ, टेलिव्हिजन, ब्रॉडकास्टिंग आहे. आता वायरलेस कम्युनिकेशनचे ॲडव्हान्टेज काय आहेत हे आपण पाहणार आहे. आपण का वायरलेसकडे वळतोय जास्त, तर केबल रिक्वायर नाहीये, इझी इन्स्टॉलेशन होते, सपोर्ट आपण इकडे तिकडे कुठेही जाऊ शकतो का तर वायरलेस आहे. नंतर कॉस्ट कमी लागते का तर केबलचा खर्च होत नाहीये. नंतर फ्लेक्झिबल आहे, स्केलेबल आहे, कधी पण आपण वाढवू शकतो, कमी करू शकतो आणि डिप्लॉयमेंट आहे. म्हणून आपण वायरलेस कम्युनिकेशन वापरतोय. आता आपण याच्यातील हा पार्ट सध्या 1.1 पाहिला. ह्याच्यात तुम्हाला रेडिओ फ्रिक्वेन्सीचे टेबल जे आहेत ते मी प्रोव्हाईड करेल टेलिग्राम चॅनलवरून. जी जस्ट रिमेंबर करा, त्याच्या काही फ्रिक्वेन्सी आहेत आणि 1-2 बँड्स आहेत ते एक्झामसाठी. आणि तरी मी फायनल अजून थोड्या आपला जेव्हा हा चॅप्टर होईल ॲट द एंड तेव्हा मी अजून IMP त्यावरील मी देईल. रेडिओ स्पेक्ट्रम बँड्स हे आपण आता पाहिलेलं आहे वायरलेस कम्युनिकेशनमध्ये. नंतर आपण आता पाहतोय वायरलेस नेटवर्क जनरेशन्स, मोबाईल रेडिओ स्टँडर्ड्स. हे जे स्टँडर्ड्स आहेत ते आपण पाहणार आहे आणि आपण काही वायरलेस नेटवर्क जनरेशन पण पाहणार आहे आणि त्याचे स्टँडर्ड्स पण पाहणार आहे. आता आपण जास्त थेरॉटिकली जाण्यापेक्षा डायरेक्ट हा टेबल करून टाकायचे, आपल्या नेटवर्क जनरेशन होऊन जातील. एक टेबल केला की नेटवर्क जनरेशनचं दुसरं काही पाहायची गरजच नाही आपल्याला. हा टेबल जस्ट करायचा आहे आपल्याला. नंतर आता आपल्याकडे आपण जनरेशन पाहतोय. 1G आहे, 2G आहे, 3G आहे, 4G आहे आणि आता करंट सध्या कोणती चालू आहे तर 5G मोबाईल आपण वापरत आहे. 5G जनरेशन आपण वापरत आहे. तर G मीन्स काय तर जनरेशन. आता आपण फीचर्स पाहूया आणि एक्झाममध्ये हा टेबल कंपॅरिझन टेबल सुद्धा विचारतात किंवा 1-2 फीचर विचारतात. आपण टेबलवरून हे फीचर लिहू शकतो. जर आपण टेबल केलं तर आपण त्याचे फीचर लिहू शकतो, आपण त्याचे ॲडव्हान्टेजेस लिहू शकतो, आपण त्याच्या सर्व्हिसेस लिहू शकतो, फ्रिक्वेन्सी लिहू शकतो. आणि एक्झाममध्ये मागच्या 2-3 वर्षापासून हा टेबल विचारला जात आहे. के स्कीमला ह्या वर्षी पण विचारलेला आहे. तर आपण पाहूया 1G, 2G, 3G, 4G. आता जनरेशन 1G ची जी आहे ती फर्स्ट आहे, 2G आहे ती सेकंड आहे, 3G आहे ती थर्ड आहे, 4G आहे ती फोर्थ आहे, 5G आहे ती फिफ्थ जनरेशन आहे आपली. आता ह्या जनरेशन आल्या कधी, ह्या इयर ऑफ इंट्रोडक्शन लक्षात ठेवायचे आहेत. 1G कधी आली तर 1970 मध्ये 1G आली, 2G आली ती 1990 मध्ये आली, नंतर 3G आले ते 2001 मध्ये आले, नंतर 4G आले ते 2010 मध्ये आले आणि आपलं 5G आहे ते आले 2020 मध्ये. नंतर टेक्नॉलॉजी आपण त्यावरती कोणती वापरली, 1G मध्ये आपण काय वापरलं तर अॅनालॉग सेल्युलर ही टेक्नॉलॉजी आपण 1G मध्ये वापरली. नंतर 2G मध्ये दोन्ही टेक्नॉलॉजी वापरल्या, डिजिटल सेल्युलर वापरली आपण 2G मध्ये. नंतर 3G मध्ये काय वापरलं आपण तर ब्रॉडबँड असेल, IP असेल, FDD, TDD ह्या टेक्निक्स आपण वापरल्या. नंतर 4G मध्ये आपण IP ब्रॉडबँड वापरलं, नंतर वायफाय, नंतर मिमो ह्या टेक्निक ज्या आहेत तुम्हाला 4th चॅप्टर 5th चॅप्टरमध्ये डीपली पाहिजे आहे. जस्ट पहिल्या चॅप्टरमध्ये तुम्ही सध्या तरी नावं लक्षात ठेवायच्या आणि हे अॅनालॉग सेल्युलर हे तर तुम्ही सेकंड इयरमध्ये थोडं बेसिक पाहिलंच असेल. हे आपल्याला 4th चॅप्टरमध्ये मिमो टेक्नॉलॉजी काय आहे हे सर्व आपल्याला पाहायचं आहे 4th चॅप्टरमध्ये. आणि आपण 5G मध्ये कोणती टेक्नॉलॉजी वापरली तर IPv6. जस्ट इथे हे टेक्नॉलॉजी तुम्ही रिमेंबर करा की 4G मध्ये कोणती होती, IP ब्रॉडबँड होती, 5G मध्ये कोणती होती, IPv6 होती. ह्या टेक्नॉलॉजी तुम्ही लक्षात ठेवा. नंतर आता मेन इम्पॉर्टंट हे 2 मार्काला सुद्धा विचारलं जातं, स्टँडर्ड्स. 1Gचं स्टँडर्ड्स काय आहे, 2Gचं काय आहे, 3Gचं हे विचारलं जातं. तर 1G मध्ये आपण वापरतो AMPS. AMPSचा फुल फॉर्म काय आहे तर ॲडव्हान्स
मोबाईल फोन सिस्टीम. हे स्टँडर्ड्स, हे जे मी फुल फॉर्म सांगते ते कुठेतरी नोट डाऊन करा. नंतर 2G. 2Gमध्ये कोणती टेक्नॉलॉजी वापरली आपण? CDMA वापरली, TDMA वापरली, GSM. ही इम्पॉर्टंट आहे. GSM 2Gमध्ये वापरली आपण. नंतर 3G. 3Gमध्ये काय वापरलं? तर CDMA, UMTS आणि WCDMA हे टेक्नॉलॉजी आपण वापरल्या. नंतर 4Gमध्ये LTE-IMP टेक्नॉलॉजी आहे. नंतर वायफाय मॅक्स पण वापरली आपण. आणि 5Gमध्ये सध्या डिसाईड नाहीये, बट फायनल होतीये, येट टू बी फायनलाइज्ड. आता स्विचिंग टेक्निक 6व्या सेमिस्टरमध्ये C&D या सब्जेक्टमध्ये आहेत, पण आता आपण जस्ट त्या टेक्निकची नावं पाहणार आहे. जसं आपण पुढच्या सेमिस्टरमध्ये जाईल तर सर्किट टेक्निक काय आहे, पॅकेट टेक्निक काय आहे, पॅकेट स्विचिंग काय आहे, पॅकेट स्विचिंगचे 2 टाईप काय आहेत, ह्या सर्व गोष्टी आपण पुढच्या सेमिस्टरमध्ये. पण तुम्ही आत्ता तरी ह्या पक्क्या करून ठेवा की सर्किट कुठं वापरली, पॅकेट टेक्नॉलॉजी कुठं वापरली असं. तर स्विचिंग टेक्निक आहे ती 1Gमध्ये कोणती आहे? सर्किट आहे. 2Gमध्ये कोणती आहे? सर्किट पॅकेट आहे. 3Gमध्ये कोणती आहे? सर्किट प्लस किंवा पॅकेट आहे, ऑप्शनल आहे, स्लॅश आहे, इथं बी स्लॅश. 4Gमध्ये पॅकेट वापरली, नंतर 5Gमध्ये पॅकेट. सर्किट ती आहे ती इथपर्यंतच होती. असं तुम्ही म्हणजे थोडं लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक वापरा. नंतर फ्रिक्वेन्सी बँड्स जे आहेत ते रिमेंबरच करायचे आहेत. 824 ते 894 मेगाहर्ट्ज ह्या फ्रिक्वेन्सी बँड लिहून घ्या. 850 ते 1900 मेगाहर्ट्ज. नंतर 1.6 ते 2.5 गिगाहर्ट्ज 3Gसाठी, 2 ते 8 गिगाहर्ट्ज 4Gसाठी आपल्या, आणि 5Gचं 15 गिगाहर्ट्जच्या पुढं फ्रिक्वेन्सी बँड वापरतो. आता मेन मी जसं स्टार्ट केलं, स्टँडर्ड्स इम्पॉर्टंट असेल, इयर ऑफ इंट्रोडक्शन इम्पॉर्टंट आहे आपलं. एक मिनिट, मी पेनचा कलर बदलते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सगळंच इम्पॉर्टंट आहे, पण त्यातलं मी तुम्हाला मार्क करून देते की मागच्या वर्षी PYQमध्ये काय विचारलं होतं. ही जनरेशन इम्पॉर्टंट आहेत. हे इम्पॉर्टंट जनरेशन इझी आहे, तुम्ही फर्स्ट, सेकंड, थर्ड असं नावातूनच लिहू शकता. नंतर स्टँडर्ड जे आहे ते इम्पॉर्टंट आहे. नंतर स्विचिंगसुद्धा इम्पॉर्टंट आहे. नंतर डेटा स्पीड त्याचं इम्पॉर्टंट आहे, आणि फ्रिक्वेन्सी बँड त्याचे इम्पॉर्टंट्स आहेत. आता आपण पाहतो डेटा स्पीड. 2.4 kbps डेटा स्पीड आहे 1Gचं. 2.4 kbps डेटा स्पीड आहे 1Gचं. नंतर 9.6 kbps आहे 2Gचं. 2 Mbps आहे आपल्या, kbps जे आहे ते इथपर्यंतच आहे. नंतर Mbps चालू झालं आपल्या इथपर्यंत. नंतर 2 Mbps आहे आपल्या 3Gचं. 4Gचं आहे आपल्या 50 Mbps. आणि हायर दॅन 1 Gbps आपल्या स्पीड आहे 5Gचं. नंतर मल्टिप्लेक्सिंग टेक्निक तुम्ही थर्ड सेमिस्टर फोर्थमध्ये PEC ह्या सब्जेक्टमध्ये पाहिलं असेल. थर्ड सेमिस्टरमध्ये PEC मल्टिप्लेक्सिंग, FDMA असेल, CDMA असेल, TDMA असेल, हे कशात काय वापरले हे तुम्ही रिमेंबर करा. नंतर तुम्हाला थोडं डीपमध्ये शिकायला भेटेल. जस्ट हा टेबल तुम्ही एक डोक्यात ठेवा की हां, याचं स्पीड हे आहे. नंतर ह्यामध्ये स्विचिंग टेक्नॉलॉजी कोणती, तर सर्किट आहे. नंतर 3Gमध्ये दोन्ही पण वापरतो आपण. अशा जस्ट थोडं बेसिक नॉलेज, आणि जे पाठ करायचं आहे ते हे इयर ऑफ इंट्रोडक्शन लक्षात ठेवा की कधी 5G आली 2020ला, 4G आली 2010ला असं. नंतर कोर नेटवर्क काय आहेत, तर PSTN वापरतो, इथं पण PSTN. इथं पॅकेट नेटवर्क वापरतो आपण नेटवर्कमध्ये. आणि नंतर जे 4G नंतर जे आलं ते आपण इंटरनेटवरती जास्त डिपेंड राहायला लागलो. जास्त कोर नेटवर्क होतं आपलं इंटरनेट. नंतर जे आहे ते आहे आपलं सर्व्हिसेस. आता सर्व्हिसेसमध्ये काय काय भेटलं आपल्याला? सर्व्हिसेस इम्पॉर्टंट आहेत. सर्व्हिसेस तुम्हाला 2 मार्काला येऊ शकतात. 1Gच्या सर्व्हिसेसने आता काय होतं 1Gमध्ये, तर ओन्ली व्हॉईस किंवा ओन्ली मेसेज. ओन्ली व्हॉईस पाठवता येत होतं म्हणजे कॉल, आणि एक मेसेज पाठवता येत होतं फक्त. नंतर 2Gमध्ये काय त्याच्यात इम्प्रूव्हमेंट झाली, तर डिजिटल व्हॉईस तुम्ही पाठवू शकत होता. नंतर डेटा आला. नंतर तुम्ही SMS करायला लागला. नंतर त्याच्यानंतर 3G आली. 3Gमध्ये काय अजून ॲडव्हान्स आलं, तर हाय स्पीड डेटा आला. व्हॉईस, तुम्ही व्हिडिओ डाउनलोडिंग स्पीड वाढलं. व्हॉईस, परत व्हिडिओ कॉल्स, हाय स्पीड डेटा, अशा वेगवेगळ्या फीचर्स तुम्हाला 3Gने दिले. नंतर 4Gने काय केलं, तर डायनॅमिक इन्फॉर्मेशन ॲक्सेस दिला. आणि आता आपलं जे 5G आहे ते सध्या इंटरॅक्टिव्ह मल्टीमीडिया, व्हॉईस ओव्हर IP सर्व आपण इंटरनेटच्या थ्रू आजच्या जनरेशनमध्ये पाहत आहे. आता हे जे होतं ते आपल्या जनरेशन होत्या. ह्या काय होत्या आपल्या, तर व्हेरियस टाईप्स ऑफ जनरेशन्स.
आता जे आपण इथं स्टँडर्ड्स पाहिलेले आहेत, हे आपल्याला मी तुम्हाला म्हणलेलं डीपमध्ये पाहिजे आहेत. तर आपण पाहत आहे आता फीचर्स आणि मोबाईल रेडिओचे स्टँडर्ड्स. जसं की आपल्या सिलेबसमध्ये दिलेलं आहे इथे नेटवर्क जनरेशन मोबाईल रेडिओ स्टँडर्ड्स. आता आपल्याला सिलेबसमध्ये मेन्शन आहेत की हे स्टँडर्ड्स करायचेच आहेत. कोणते? AMPS, NAMPS, IS-95, JSM आणि UTM. हे आपल्याला 5 स्टँडर्ड्स करायचेच आहेत. च्या फीचर्सवरती 100% प्रश्न आहे. आता जसं मी तुम्हाला म्हणलं की इथं हा टेबल करायचा आहे. ट्रिकली लक्षात ठेवा की 3च्या आधी सर्किट आहे सगळीकडं, नंतर 4G, 5G पॅकेटच आहे. असं रिमेंबर करून तुम्ही ट्रिक वापरून लक्षात करा. नंतर आता आपण स्टँडर्ड्स पाहणार आहे. जसं की आपण इथं पाहिलं स्टँडर्ड्सचा मधील एक पॉइंट की कोणत्या जनरेशनमध्ये कोणते स्टँडर्ड्स ते तर डीपमध्ये पाहणार आहे आपण. तर AMPS असेल, NMPS असेल, GSM असेल, IS-95 आणि UTMs हे मेन्शन्ड आहेत आपल्या सिलेबसमध्ये आणि हा एक्स्ट्रा तुम्ही पार्ट करू शकता. पण इथून पुढचे तर हे मेन्शन आहेत आपल्या सिलेबसमध्ये. तर पहिली तर गोष्ट टाइप. टाइप काय आहेत? तर AMPS आहे तो सेल्युलर आहे. NMPS आहे तो सेल्युलर आहे. GSM आहे तो PCS आहे, पर्सनल कम्युनिकेशन सर्व्हिस. आणि IS-95 आहे तो सुद्धा PCS आणि सेल्युलर दोन्हीच चालतो. आणि UMTS जो आहे तो सेल्युलर. आता तुम्ही लक्षात कसं ठेवणार? PCS फक्त आहे GSM मध्ये, नंतर IS-95 मध्ये दोन्ही आहेत. आता सेल्युलर म्हणजे काय? तर तुम्ही जे मोबाईल कम्युनिकेशन कॉलिंगसाठी जे वापरता नेटवर्क, ते आहे आपलं सेल्युलर नेटवर्क. आणि जे PCS आहे पर्सनल, जेव्हा आता तुम्ही एखाद्या जिओकडून तुम्ही प्लॅन घेतला, तर जिओ तुम्हाला काय सर्व्हिस देतं? जिओचं कार्ड SMS करायला भेटतं तुम्हाला. 5Gचं असेल तर अनलिमिटेड डेटा भेटतो. नंतर कॉलिंग, अनलिमिटेड कॉलिंग असेल, अनलिमिटेड SMS असतील, असे तुम्हाला जे सर्व्हिसेस देतं, ते कोण देतं? तर PCS म्हणजेच PCS म्हणतात त्याला, पर्सनल कम्युनिकेशन सर्व्हिस. आता हे स्टँडर्ड्स आले कधी? हे स्टँडर्ड्स आले कधी? इंट्रोडक्शन कधी झालं याचं? तर 1983 ला आला आपला AMPS. नंतर 92 साली आले आहेत आपले NMPS. नंतर 1984 साली आलं स्टँडर्ड GSM 1984. नंतर IS-95 आला आपल्या 1993 ला. हे आधी आले. ह्या टेबलमध्ये हे नेक्स्ट आहे, बट हे स्टँडर्ड आधी आले. नंतर UMTS आलं 1990. सगळ्यात लास्ट आले आपले UMTS आणि CDMA स्टँडर्ड. आता मल्टिपल ॲक्सेस टेक्निक किंवा मेथड कोणत्या वापरतो? AMPS वापरतं. ह्या लक्षात ठेवायच्या गोष्टी आहेत. एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहे. म्हणून मी तुम्हाला म्हणलं होतं की तुम्ही जर आत्तापासून अभ्यास चालू केला, जस्ट तुम्ही एकदा जरी दिवसातून बघितलं की AMPS साठी FDMA असं दररोज जरी, तर तुमच्या ते एक्झामपर्यंत, जे एक्झामला अजून खूप वेळ आहे, नोव्हेंबरपर्यंत, तुम्ही एकदम ते तुम्ही असं झोपेतून उठलं तरी तुम्हाला ते आठवणार आहे. मल्टिपल ॲक्सेस टेक्निक आहे तर FDMA. नंतर ह्याच्यात पण FDMA ट्रिकली ध्यानात ठेवा. दोन्ही स्टार्टिंगचे जे आहेत ते वापरतात FDMA. नंतर GSM आहे ते आपलं वापरतंय PCS आणि इथं पण TDMA वापरतंय हे. नंतर हे CDMA वापरतं, हे CDMA, हे दोन्ही पण CDMA. असं ट्रिकली लक्षात करा. नंतर मॉड्युलेशनचा टाईप कोणता आहे? तर पहिले दोन आहेत FF असं लक्षात काहीतरी करून FM, FM मॉड्युलेशन टेक्निक. नंतर GMSK, नंतर QPSK, BPSK, इथं पण QPSK, इथं पण QPSK आणि मिनिट तिथली लाईन खोडते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हां, आता तर फ्रिक्वेन्सी बँड कोणत्या वापरतो आपण? ह्या फ्रिक्वेन्सी बँड तुम्ही लक्षात करायच्या आहेत. ह्या लिहून काढा. दिवसातून 2-3 वेळा त्या नोट डाऊन करा आणि लिहून काढा आणि ते करा. नंतर चॅनलची बँडविड्थ काय आहे? बँडविड्थ तर 10 किलोहर्ट्झ, 10 किलोहर्ट्झ, 200 किलोहर्ट्झ, 1.5 मेगाहर्ट्झ, 5 मेगाहर्ट्झ, नंतर 1.25 मेगाहर्ट्झ. अशा या फ्रिक्वेन्सी बँड्स आहेत. हे आपले स्टँडर्ड्स आहेत. आता तुम्हाला मी सांगितलं जसं की AMPS. AMPSचा जो फुल फॉर्म आहे तो आहे ॲडव्हान्स मोबाईल फोन सिस्टीम. नोट डाऊन करा. तर NAMPSचा जो फुल फॉर्म आहे तो आहे नॅरो बँड ॲडव्हान्स मोबाईल फोन सिस्टीम. आणि तुमच्यासाठी मी होमवर्क देते. तुम्ही गुगल करायचे आणि हे 3चे जे फुल फॉर्म आहेत ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये
टाकायचे किंवा कमेंट करून मला सांगायचे. जे की तुम्ही Google करा, इकडे-तिकडे शोधा आणि मला ह्या तिन्हीचे जे फुल फॉर्म आहेत, ते कमेंट सेक्शनमध्ये टाका आणि मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याचे करेक्ट फुल फॉर्म किंवा तुम्ही करेक्ट जरी टाकला असेल तरी मी तुम्हाला रिप्लाय करेलच तिथे. आणि होता आपला रेडिओ स्टँडर्ड्सचा टेबल. हा टेबल रिमेंबर करायचा. हा टेबल पाठ करायचा. हा टेबल पाठ करायचा आपल्याला. आता इथे काही याचे फुल फॉर्म आहेत. PCS म्हणजे पर्सनल कम्युनिकेशन सर्व्हिस. FDMAचं फ्रिक्वेन्सी डिव्हिजन मल्टिपल ॲक्सेस टेक्निक. TDMA म्हणजे टाईम डिव्हिजन मल्टिपल ॲक्सेस. CDMA म्हणजे कोड डिव्हिजन मल्टिपल ॲक्सेस. BPSK म्हणजे बायनरी फेज शिफ्ट कीइंग, जे की तुम्ही आत्ता जस्ट शिकलात 3ऱ्या सेमिस्टरमध्ये. QPSK, क्वाड्रेचर PSK. हे होते आपले फुल फॉर्म काही. आता तुम्हाला CDMAचा तर कळलाच असेल, कोड डिव्हिजन मल्टिपल ॲक्सेस टेक्निक. हा तर कळला. आता ह्या तिन्हीचे मला कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सांगा. नंतर आता आपल्याकडे विंटर 18चा 2018ला हा 4 मार्कला क्वेश्चन आला होता आपल्या MSBTमध्ये. तर कोणता? तर कंपेअर सिस्टीम युज्ड अराउंड द वर्ल्ड. जे की ह्या स्टँडर्ड्स आहेत आपल्याकडे 4, ते आपल्याला कंपेअर करायचे आहेत. आता कोणाच्या बेसिसवरती? तर MSBTने हे 4 पॉइंट आपल्याला तिथं क्वेश्चन पेपरमध्ये दिलेत. तर ह्याच्या बेसिसवरती आपल्याला हे काय करायचे, तर कंपेअर करायचे, एक टेबल ड्रॉ करायचं आहे. तर आता आपण बघू शकतो इयर ऑफ इंट्रोडक्शन, परत फ्रिक्वेन्सी रेंज असेल, मॉड्युलेशन, जसं की आपण पाहिलं ह्याचे आता ह्या टेबलमध्ये तुम्ही पाहू शकता. इयर ऑफ इंट्रोडक्शन मी दिले, नंतर मॉड्युलेशनचा टाईप दिले, फ्रिक्वेन्सी कोणती यूज केली ती दिले आणि चॅनलची बँडविड्थसुद्धा दिली. हे तुम्ही जस्ट पाठ करा आणि तुम्ही हे एक्झाममध्ये लिहू शकता. इझी क्वेश्चन आहे. जस्ट तो टेबल रिमेंबर करा. त्याच्यावरील तुम्हाला जर तुम्ही तो जनरेशनचा आणि स्टँडर्डचा टेबल जरी पाठ केला तरी तुम्हाला 4थ्या चॅप्टरमध्ये काहीच पाठ करायचं नाही. कारण सगळं पहिल्या चॅप्टरमधलं 4थ्या आणि 5व्या चॅप्टरमध्ये आहे. 3ऱ्या, 4थ्या, 5व्या चॅप्टरमध्ये ह्याचं सर्व बेसिक आहे. परत फक्त तुम्ही हे जर बेस पक्का करून आत्ता घेतला तर पुढचं तुम्हाला इझी जाणार आहे. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे पाहिलेलं आहे 1.1 आणि 2. तर आपण पुढचा व्हिडिओ लवकरच, आता आपले रेग्युलर व्हिडिओ यायला चॅनलवरती चालू होतील. म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनल नोट्ससाठी जॉईन करा. काही अपडेट मी तिथं देईल, कधी व्हिडिओ येईल, काय येईल. आणि कमेंट करा. त्याचे फुल फॉर्म पण कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.